विषय आहे इमानदारीचे फळ. बघा, कुशल कर्माचे फळ इमानदारीचे फळ, म्हणजे चांगल्या कामाचे फळ. चांगलं केलं तर चांगलं फळ भेटते आणि वाईट केलं तर वाईट फळ भेटते. तर एक शिक्षक होता आणि तो शिक्षक गव्हर्नमेंटच्या शाळेत, बरोबर आहे ना, गव्हर्नमेंटच्या शाळेत शिक्षक होता. त्यामुळे मग पगार कमी जास्त असतेच ना. आणि 2 मुलं, पती पत्नी, 4-5 जण घरात आहेतच. शिक्षक म्हटल्या, कुटुंब म्हटल्यावर 2-3 मुलं आणि पती पत्नी म्हणजे 5 जण झाले की नाही घरात. तर काय झालं की शिक्षक हे खूप इमानदार होते. शिक्षकाला काय वाटत होतं की माझ्या शाळेतले विद्यार्थी 1 नंबर पास झाले पाहिजे. मग त्यांच्यासाठी कोणी असं गरीब गुर्द असते ना, गरीब गुर्द विद्यार्थी असे ना, की त्याची काही फी भरण्याची लायकी नाही, की त्याची काही पुस्तक वयाण्याची लायकी नाही, असे असतात ना काही शाळेत. तर त्यांना ते शिक्षक आपलं घर म्हणजे आपल्या घरकडे लक्ष देत नव्हता जास्त, आपल्या परिवाराकडे. तर त्या मुलांना शिक्षणासाठी पैसे देतात. असा तो आदरणीय शिक्षक होता. आदरणीय शिक्षक असा होता. आणि पैसे पण त्याला दिले आणून तर तो घेत नव्हता. समजा आज पुस्तक आणले, 100 रुपये घेतले आणि सर हे तुमचे 100 रुपये घ्या, तर तो घेत नव्हता. तो काय म्हणत होता, माझी मुलं शिक्षक, तू हे शिक आणि तू पुढे अजून चांगला बन. अशा प्रकारे आता एवढं चालून सुद्धा मग घरात तकलीफ होण्याचं काय, तर 3-4 मुलं खाणारे, पत्नी खाणारी, शिक्षक खाणारे आणि पगार त्या म्युन्सिपाल्टीचा कमी, महानगरपालिकेचा, बरोबर आहे की नाही. तर यांनी काय केलं, मग यांनी घरी क्लास चालू केली. घरी क्लास चालू केली. काही लोक आपल्याकडून पैसे घेत, काही लोक पैसे देत जबरदस्ती तर घे, आणि काही लोक पैसे देत म्हणजे काही लोक देत तरी हा शिक्षक पैसे घेणार. मग पैसे एक शिक्षकाची, कोणीही शिक्षकाची एक पद्धत आहे की जो मुलगा ढ आहे त्याच्याकडे थोडा अजून लक्ष देतात. जो मुलगा ढ आहे ना त्याच्याकडे जास्त लक्ष देतात. तर असा एक त्या ठिकाणी मुलगा ढ होता त्या शाळेत, त्यांच्या शिक्षणाच्या त्या वर्गात. मग तो पण मुलगा असा होता की तो श्रीमंताचा मुलगा होता, पण ढ होता. श्रीमंताचा मुलगा होता पण ढ होता, म्हणजे लय अभ्यासाला कमी होता. म्हणजे सरांचं डोकं खायचा, एवढा कमी अभ्यासाला होता. पण सरांना काय वाटलं की याला पुढे काढावं अशा प्रकारे. मग तो पगार, तो काही त्याला फी द्यायलाही पाहत होता, पण हा काय घेणं, तू फक्त पुढे शिक असा करता तो मुलगा 7वीचा 8वी, 8वीचा 9वी, 9वीचा मॅट्रिक मध्ये 12वी 13वी असा तो मुलगा त्या शिक्षकाजवळ शिकत गेला आणि क्लासमध्ये जात गेला. नंतर एक 10वी 12वी पर्यंत होती शाळा. मग त्याच्या वडिलांना, शिक्षक आहे ना, त्याच्या वडिलांना पैशावाला आहे ना, त्याच्या वडिलांनी त्याला अमेरिकेला टाकलं. कुठे टाकलं त्याच्या वडिलांनी? अमेरिकेत. आता अमेरिकेमध्ये टाकल्यानंतर अमेरिकामध्ये टाकलं त्याला शाळेत. तर आता मुलं वाढत गेले, मुली वाढत गेल्या. हे आपले स्वतःची मुलं सरांचे मोठे शाळेत गेले, म्हणजे मोठ्या वर्गात गेले ना, वाढत्या वर्गात गेले, 4थी 5वी 6वी 7वी 8वी 9वी 10वी, बरोबर आहे की नाही. तर अशा प्रकारे हे मुलंही शिकत गेले आणि तो तिकडे शिकत गेला. त्यामुळे यांना काय केलं की या शिक्षणासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी आणि एका मुलीच्या लग्नासाठी सरांनी आपला राहता रूम विकून टाकला. कोणता रूम विकून टाकला? राहता रूम. आणि मुलांना शाळा शिकवली. आता राहता रूम विकून टाकला आणि मुलांना शाळा शिकवणं चालू केलं. आता मुलांना काय त्यावेळी पैसा पाणी काय घेऊन त्यांना काही वाटत नाही लहान म्हटल्यानंतर. नंतर मग तो शिकत गेले. सर आता कोण्या घरात आहे? भाड्याच्या घरात. 1 तारखेला भाडं गेलंच पाहिजे, नाही तर लाईट बंद होईल. हे भाडं तर भाडं, अपना गळतो अपनाही घर, दुसरे का गळतो, बरोबर आहे की नाही. अशा प्रकारे परिस्थिती. आणि मुलं आता 12वी 13वी मध्ये गेले. भाड्याचीच खोली. काऊन काय? पैसा लागत होता ना, शिक्षणाला पैसा लागते ना. भाड्याच्याच खोलीत दर महिन्याला पगार द्यायचा. हा पगार आला की ते भाडं द्यायचा. आणि त्यामुळे त्या सरांना काहीच हालचाल करता येत नव्हतं. कपडे लत्ते, सुख दुःख, खानापिना शिल्लक काहीच नाही. व्यवहारिक आहे ना, काय शिल्लक राहील? मुलाचं शिक्षण वाढलं, 2-3 आणि घरातला खर्च वाढला, शिक्षणाचा खर्च वाढला, आणि त्याच्यानंतर हे भाडं चाललं 3-4-5 हजार रुपये. काय राहील शिल्लक? अशी कठीण परिस्थिती चालली. तर मुलगा नेहमी, मग मुलगा बी.कॉम शिकला. मुलगा त्यांचा शिक्षकाचा B.Com झाला. नोकरीचा लायक झाला. तो नोकरी शोधायला जात आहे.
नोकरीच्या लायक झाला, तो नोकरी शोधायला जात आहे. आणि बाप नेहमी त्याला असं बोलायचा, त्याला बाबा त्याचे नेहमी असं बोलायचे की काय रे अभ्यास केला, लाईट बंद केला की नाही, काय रे अभ्यास केला, लाईट बंद केला की नाही, काय रे त्या रूम मध्ये होता पंखा बंद केला की नाही, तिथला नळ बंद केला की नाही. तो मुलगा वैतागला. मी तो शिक्षक त्या मुलांना म्हणजे त्या मुलाला काही चैनच पडू देत नव्हता. जर आता ती लाईट चालू केला तर का लाईट चालू ठेवला, जरा पंखा बंद झाला पंखा चालू केला तर का पंखा चालू केला, तू बाहेर पंखा का बंद नाही केला बुवा, व्यावहारिक आहे ना अशा प्रकारे. तर तो मुलगा कंटाळला. आईला सांगून हे काय करा ना, जरा पंखा चालू केला का असं, जर टीव्ही बघितली का असं, नेहमी पप्पा बोलत राहतात हा अशा प्रकारे कंटाळून गेला. आणि तो मुलगा म्हणे आई मी हे घर सोडूनच जातो, आता मला नोकरीचा कॉल आला आणि जर मला त्या नोकरीवर काय मी रुजू झालो तर घरी वापसही येणार नाही, या बापाचं तोंडही बघणार नाही. वैतागला ना मुलगा, असं हर टाइमला वैतागला. अरे काय चाललं, कसा बसलाय, अरे कसा बसला, कसा उभा आहे, म्हणजे हर गोष्टी त्याला टोकणं. शिक्षक त्याच्या स्वतःच्या मुलाला. तो वैतागला. त्यानं आईला सांगितलं की आई आज मी इंटरव्ह्यूला चाललो, नोकरीसाठी बोलावण्यात आलं. तर त्यांनी आईचा नमामी केलं, बापाला नमामी नाही केलं. कटाळून गेला. आणि त्यानं सांगितलं की आई जर मला नोकरी लागली तर या घरी मी वापसही येणार नाही, तुमचं तोंडही पाहणार नाही. आणि मग आई ते आईच आहे ना. मग गेला मुलगा गेला इंटरव्ह्यू द्यायला. तिथे काय एक मुलगा असते काय, जागा 4 आणि शिक्षक मुलं किती 18, बरोबर आहे की नाही, जागा 4 मुलं किती 18. असं करत आता हा चालला विचार करत मला जर नोकरी लागली तर. हुशार होता, त्याला भरोसा होता की आपल्याला नोकरी पक्की लागली नाही. अकाउंटंटची वगैरे काय ते त्याला भरोसा होता त्याची, मला हे नोकरी पक्की लागली. तर तो गेला आणि असा विचार करत चालला जर नोकरी लागली तर माय बापाचं तोंडच पाहणार नाही, नोकरी लागली तर कुठेही खोली घेऊन जाईल, नोकरी लागली तर मस्त लग्न करीन, यांचं तोंडही पाहणार नाही, तिकडेच राहील. आता करता हा झालं लेट. बोलता विचार माणसाला हे पाडते चक्रात, कधी विचार चक्रात पाडते. लोकांच्या लाईनी हे इंटरव्ह्यू चालू झाली आणि 3-4 पोरं राहिले, 18-20 पोरं, 3-4 पोरं राहिले. हे चाललं मला नोकरी लागली की बायको करीन, सुंदरची बायको करीन, मला नोकरी लागली तर ब्लॉक घेईन, त्या ब्लॉकमध्ये राहीन, असं करीन तसं करीन, बाई दे बापा त्याचं त्याला करता झाला ना उशीर. गेटवरच उशीर झाला, अडवलं वॉचमॅन काय किती म्हणजे इंटरव्ह्यू. अरे म्हणजे हो नाही बाहेर तुम्ही किती जात आहे, बाई ऐसा करून सोडलं त्याला. आता जसं सोडलं तसं तिथं का होती, त्याच्या गेटच्या बाजूने सायकल पडेल होती. गेटच्या बाजूने कोणाची पडेल अशी. आता याने आपल्या बापाची आठवण आली, यानं पाहिलं की सायकल पडेल, नको बाबा काय बाप फोडीन म्हणून यानं काय केलं, सायकल उभी केली. तिथं त्याचे 2 मिनिट गेले. सायकल उभी केली, तिथे कॅमेरा चालू आणि बॉस कॅमेऱ्यात बघून राहिला कोण काय आहे ते, कोण कसं करते. तर हा घाई आला आणि ते सायकल उचलली, सीधी ठेवली, स्टँडवर मारली आणि अधिक घाई चालला. पुढे चालला तर 2-4 चपला पडेल होत्या इकडे तिकडे. यानं ते सिध्या केल्या आणि बरोबर लावून ठेवल्या. कॅमेरा चालू आहे. पुढे गेला तर एक खुर्ची पडेल होती, ती त्यानं सरळ केली, तिथे कॅमेरा चालू आहे. आता राहायला एकच नंबर, कॅमेरा चालू आहे. सरे बसले, यस कधी म्हणतात सर, यस कधी म्हणतात सर, पोरं बसल्या त्या इंटरव्ह्यू, यस कधी म्हणतात, फक्त परीक्षा घेतली त्यांची, यस कधी म्हणतात, कोणाला नोकरी रुजू करतात यासाठी. आणि हा गेला धावत गेला तर तिथं त्या उभी आला देतो. ती चपला आहेत ना, तिथेही चपला बरोबर जोडच्या जोड लावून राहिला, आणि मोठी आहे छोटी यायची अशा जोडच्या जोड लावून राहिला. कॅमेरा चालू गेला, घाई घामाजूक झाला, बसला. आला नंबर, उठला, घामाजूक झाला, उठला, रुमाल फुटला आणि म्हणे सर विचारलं त्याला लेट का म्हणे सर लेट का जाय म्हणे तुझी नोकरी पक्की. म्हणे सर इंटरव्ह्यू दिली नाही मी. काय म्हणे इंटरव्ह्यू दिली नाही मी कसा पास झालो. सरे पोरं बसला. त्यावेळेस सर म्हणतात की तू गेटवर आला तेव्हापासून तिची इंटरव्ह्यू चालू झाली, सायकल उचलली, चपला उचलल्या, तुझ्यासारख्याची इथं गरज आहे का, तुझ्यासारख्याची इथं गरज आहे. मग त्याला नोकरीवर लावा. नोकरीवर लागला ना. आता नोकरीवर लागल्यानंतर पैसा आल्यानंतर तुम्हाला माहित आहे कसं असते पैसा आणि कर कैसा. तर नोकरीवर लागल्यानंतर त्याला काय वाटलं
कशामुळे नोकरी लागलं माहिती आहे का? त्याची इंटरव्ह्यू घेतली नाही. त्याची इंटरव्ह्यू झाली, सायकल उचलली, चपला उचलल्या, धुळे उचलल्या. कोणामुळे? त्याच्या बाबाने शिक्षण दिलं होते ना, त्यामुळे. नंतर मग याने विचार आला नोकरी लागल्यानंतर की नाही, माझ्या बाबाने जे केलं सांगितलं ते बरोबर. मग घरी धावत गेला आणि बाबाच्या पाया पडले. बाबांनी नोकरी लागली नोकरी, चांगलं झालं. पण तरी त्याच्या मनात काहीतरी होतच जरासं. नेहमी बोलायचा, तुम्ही काय कमावलं. आपल्यामध्ये काय बरेचसे आहेत ना, न आहेत ना, त्यांना हे माहित नाही की तुम्ही काय कमावलं. म्हणतात आई-वडिलांनी काय दिलं हे विसरतात. नकापासून केसापर्यंत 5.5 फूट 6 फूट विसरतात ना मुलं. कधी मुली पण विसरतात. तुम्ही काय केलं, काय करा तुमच्यासाठी, लहानचं मोठं केलं तर आभार माना. आहे की नाही? बरोबर आहे की नाही? तर तुम्ही काय केलं. नेहमी तो सरांना, तो मुलगा घरी गेला की असं बोलायचा, खाता पिता. तुम्ही काय केलं बघा ना, ते देशपांडे सर मस्त बंगला घेतला आणि बांधून तुमच्याच बराबरीचे होते ते, तुमच्या शाळेत होते ना, बघा ना त्यांनी कसा बंगला बांधला. आता सर म्हणत त्यांनी बंगला बांधला तर त्याचे पोरं रिक्षा चालवतात. तर बेटा म्हणत आणि तू उंच शिक्षण, त्याचे पोरं अलाव निघाले ते रिक्षा चालवतात उदाहरण, आणि तू उंच शिक्षण आला तो ऐकेच नाही. बघा ना त्या सरांनी कसं केलं, बघा ना त्यांनी गाडी घेतली, तुमचं ते भाड्याचंच खोली आम्हाला आणून ठेवलं, हे करत ते केलं. आणि बाप तर शिक्षक आदरणीय असते. शिक्षक आदरणीय काय बोलायचं आहे ते बोल. मी माझं कर्तव्य केलं, तुला लहानचं मोठं केलं, अजून काय पाहिजे. तुला सगळ्या गोष्टी बरोबर केलं. तो आता नोकरी लागली शिकवलं म्हणून. तो असं करता तो नोकरी ज्या ठिकाणी लागला ना, तो मालक राहत होता अमेरिकेत. तो मालक मुलगा अमेरिकेला, त्याचा बाप नोकरी चालवे. आता तो तिकडून पास आल्यानंतर त्याच्या बापाने काय केलं, भारतातल्या बापाने, मुलगा अमेरिकेतून पास होऊन आला म्हणून त्याला काय सांगितलं, आजपासून हे खुर्ची तू सांभाळ. रिटायर होते ना बाप कधी, मग त्याला काय सांगितलं, आजपासून ही खुर्ची तू सांभाळ असं त्याला सांगितलं. मग सांगितलं की बेटा तू आता अमेरिकेतून आला तर आता आजचा रविवार आहे आणि सोमवारपासून म्हणजे बुधवारपासून तू हे खुर्ची सांभाळ. कोणती खुर्ची सांभाळ? माझी खुर्ची, मालकाची खुर्ची सांभाळ. असं त्या बापांनी त्या अमेरिकेला अमेरिकेचा मुलगा पास होऊन आला त्याला सांगितलं की बेटा आता तू पास झाला, आता ही खुर्ची तू सांभाळ. सांगितले त्याला की 2 दिवसांनी बुधवार टाइम दिला, बुधवारी उदाहरणार्थ 3 दिवसांनी तू हे खुर्ची सांभाळ. नंतर तो 3 दिवसाने आला, म्हणजे आता बुधवारी खुर्चीवर बसायचं आहे ना, तर त्यांनी काय केलं, त्या मॅनेजरनी त्याच्या बापाने सांगितलं की आपला इथं नवीन मॅनेजर येत आहे, सर्वांनी सकाळी 7 वाजता हजर राहायचं आहे त्यांच्या स्वागतासाठी. एंट्री करते ना आपल्या कंपनीत नवीन मॅनेजर, तर त्याच्या स्वागतासाठी सर्व वर्कर स्टाफनी हजर राहायचं आहे मीटिंगसाठी. मग सर्व लोक जमले. मग आता काय केलं, 7 वाजता आई निघाला. आता गाय आई म्हातारी झाली, बाबा माता रिटायर झाले. तर आईने काही जेवण बनवलं नाही. आई कशी जेवण बनवेल, आईने काही जेवण बनवलं नाही. आणि नंतर मग गाय यानं काय केलं की जेवण नाही, काही नाही. मॅनेजर आहे ना नवीन, तर तिथं जावं लागेल ना, नवीन मॅनेजर आला तर मीटिंगसाठी. मग यानं काय केलं, आई डबा झाला काय, म्हणजे डबा कसा होईल, आईचा आता काय नाही दुखत वैमानानं. आणि तसा तो राग आपल्या कंपनीत आला. आता कंपनीत आल्यानंतर कंपनी जर बाजून होती समजा, जवळ 1 किलोमीटर अंतर रोडवर. तर त्याची आई म्हणते, मग त्याची आई उठली, सरांची पत्नी उठली आणि काय 2-4 चपात्याचे काय बनवला, डबा बनवला. आणि मास्तरांना पेपर वाचत होते मास्तर, तर मास्तरांना आवाज दिला. मास्तर म्हणजे त्यांच्या मिसेसांना आवाज दिला मिस्टरांना की ऐकलं काय, इकडे या, मुलगा आपला उपाशी गेला आहे, मी सकाळी उठून डबा बनवू शकली नाही, तर तुमच्याजवळ सायकल आहे, तुमच्याजवळ काय समजलं ना शिक्षक, तुमच्याजवळ सायकल आहे, हा डबा घ्या, सायकलनं त्या कंपनीत पोहोचून द्या. आता त्या रस्त्यावर कंपनी, आपल्याला माहिती नाही कंपनी, रस्त्यावर कंपनी, त्यामुळे मास्तर काही टेन्शन नाही. मास्तरी बोलला ठीक आहे बाबा, आपला मुलगा उपाशी गेला तर आपण घरी बसेल आहो ना, आपण तर घरी बसे आहो. म्हणून मास्तरनं सायकल काढली आणि तो डबा त्या सायकल रुमालानं बांधला आणि ड्रिंग 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 घंटी मारत तिथे गेल्यानंतर तर मीटिंग चालू आहे, मॅनेजर आले, मीटिंग चालू आहे वर्कर स्टाफमध्ये. तर त्याला वॉचमॅननं सांगितलं ना, कोणाला अंदर सोडायचं आणि कोणाला बाहेरही जाऊ द्यायचं नाही. नवीन मॅनेजर आला, कोणाला अंदर सोडायचं नाही, कोणाला बाहेर जाऊ द्यायचं नाही आणि गेटवर एंट्री नाही.
आला गेला शिक्षक गेला आणि म्हणते वॉचमैन 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 म्हणते क्या है, म्हणते मेरे बेटे को डब्बा देने को। कौन बेटा है, कौन बेटा है, अभी कोई बेटा बेटा नहीं, अभी कोई नहीं किसको डब्बा देने को नहीं, किसको भी डब्बा दिया नहीं जाएगा क्योंकि मैनेजर इधर नहीं आ गए है, मीटिंग चालू आहे। बरोबर आहे ना, मीटिंग चालू आहे ना, तर मीटिंग चालू आहे तर मग वॉचमॅनना किती विनंती केली बाबाने, बेटा मला डब्बा देऊ दे, फक्त वापस येते, मी काही थांबत नाही। पण ऑर्डर टू ऑर्डर, मॅनेजरची ऑर्डर ना, कोणाला येऊ देऊ नको आणि कोणाला बाहेर जाऊ देऊ नको। म्हणून काय केलं तर त्याने सांगितलं, बाबा जास्ती हे नहीं करो तुम, लगता है तो बाहर बैठो झाड़ के बाजू में, इधर 1 घंटे मीटिंग होगा, आपको हम लोग बुलाएंगे बाद में डबल। बसलं बाबा, ते त्यांना काय पेपर हातीच होता, एक झाड बघितलं, झाडाला पाठ लावली, सायकल तिथे ठेवली, त्याच्यावर डबा बांधलेला होता सायकलवर, आणि बाबांनी रेटले पाठ लावली त्या झाडाला, बसले पेपर वाचत। आता पेपर वाचत बसले तर मॅनेजर आपली गाडी घेऊन येत आहे त्या कंपनीत एंट्रीसाठी। हे पोर पहिले तयारी करत, बरं मॅनेजर आता घरून येत आहे एंट्री मॅनेजरची त्या कंपनीत जायला। जसं मॅनेजर कंपनीत जायला एंट्री मारली तर त्या मॅनेजरची लक्ष जाते ना, मॅनेजर माणसाचं त्या झाडाखाली लक्ष गेलं, त्या मॅनेजरचं त्या झाडाखाली लक्ष गेलं। थोडं टाकलं पैजामा कुर्ता उत्साह पुरा धिप्पाळ धिप्पाळ गोरापान माणूस मुश नाही, अशा प्रकारे त्या नजर त्या शिक्षकावर गेली। शिक्षकावर गेल्यानंतर याच्या मनात काहीतरी निर्माण झालं, हा अंदर गेला, मॅनेजर अंदर गेला। आता ते कपडे कसे शिक्षकाचे, बरोबर आहे की नाही, धोते म्हणा की सदरा म्हणा, अशा प्रकारे हा याला काही करमलं नाही, याला हा विचार करे की हे व्यक्ती कुठेतरी मी पाहिलेली आहे, ही व्यक्तीचे उपकार माझ्यावर काहीतरी आहे, याच भरात राहिला। पण आता मीटिंग चालू होते ना, तिथे गेला आणि मीटिंग मध्ये ते देखरेख ज्यांना काहीतरी मीटिंग मध्ये होते त्याचं काहीतरी देखभाल केली, त्यांना सांगितलं हे कर समजावून ते कर, अशा प्रकारे मीटिंग झाली। आणि नंतर ते चक्कर मारण्यासाठी बाहेर आले, कंपनी बघायसाठी बाहेर आले ना, जो नवीन जे वर्कर स्टाफ होते त्यांना सांगितलं का दाखवा आता चक्कर मारण्यासाठी बाहेर आले। चक्कर मारण्यासाठी बाहेर आले तर हा म्हातारा शिक्षकाला वाटलं की आता बाहेर आपले आले बाहेर आले, आता आपण डबा द्यावा। तर हा मुलगा त्याच्या बाबाला पाहून काहीतरी मला विचार करते, कशाला आला, पण म्हटलं आता कोण आहे तर माझ्या बाबा, मी त्याला लाज वाटायला लागली आहे ना, वाटतं ना कधी कधीला। आपण एखाद्या रिक्षावाल्याची गोष्ट ऐकली, एक रिक्षा चालवल्यावर तो कुटुंब सर्व पोचते आणि ते मुलगी मोठी झाल्या म्हणते, पप्पा काय तुम्ही रिक्षा चालवता, माझी मिस्टर मंडळी आहे इथे जाऊ नका, ऐकलं का, आहे ना अशा प्रकारे। तर त्या शिक्षकाची आणि त्या मुलाची आणि त्या मॅनेजरची नजर भिडाली, पण मॅनेजरला काही गमलं नाही, याच्या पुराला राग की हा इथं कशाला आला आता माझा पप्पा। नंतर मग फिरले फारले, नंतर वर गेल्यानंतर वॉचमॅनला बेल मारली, म्हणजे वो झाड़ के नीचे आज मैं उसको बोला कौन है, दुसरा माणूस अमेरिकेत शिकायला गेला होता तो, याचा मुलगा तर पहिली इथं होता। आता अमेरिकेतून जो आला होता ना त्याने बघितलं या मास्तरला, याला काहीतरी वाटलंशी, म्हणून म्हणे वॉचमैन त्याने बेल मारली, वॉचमैन वो झाड़ के नीचे जो आदमी बैठा है उसको ऊपर बुलाओ। आणि आता मॅनेजरची पुढची तर माहिती आहे तुम्हाला, आणि आला तो वर आला, जसा वर आला तसा मॅनेजर तो मुलगा उठून दुसऱ्या खुर्चीवर बसला, हे मेन खुर्ची, दुसऱ्या खुर्चीवर बसला, हे खुर्ची खाली टेकली, आणि जसा तो आला त्याच्या पाया पडला, त्या फाटक्या कपड्याच्या शिक्षकाच्या पाया पडला आणि त्याला धरलं, सर म्हणे या खुर्चीवर बसा। आता सर कसे बसतील, ओळख नाही पाळख नाही, काही ओळखच नाही, काही नाही। मॅट्रिक मध्ये होता, आता तो कुठेला कुठे पोहोचून आला तो, आणि त्याचं राहणीमान एक श्रीमंताचा पोरगा, सगळ्या गोष्टी बदल झाला। आणि शिक्षक बसाल तुम्ही, बसला बाबा शिक्षक आधी बसला, आणि मग सांगतात की सर तुम्ही आपल्या कंपनीत काय, म्हणजे सरांनी त्यांनी विचारलं नाव घेऊ, तर सर आपलं उदाहरण देशपांडे सर आहे ना तुम्ही, हो मी देशपांडे सर, पण दाखवलं नाही काय अंदरला, फक्त नाव विचारलं की सर आपण देशपांडे जा ना सर, हो म्हणजे मी देशपांडे सर एवढं, आणि नंतर तुम्ही कसे काय आले,
हा मुलगा असा बाजूने बसला होता, टाय कोट लावून, सरे टाय कोट लावून बसले होते. म्हणे आपण म्हणे माझीच कंपनी आहे म्हणे. तर तुम्ही कसे काय आले इथं सर? तर म्हणे माझा मुलगा आहे समोर, त्याला डबा देण्यासाठी आला. त्या मुलानं खाली मानलं, त्या मुलांनी खाली मानलं की कशाला माझा बाप बोलला म्हणून मला, म्हणजे सांगितलं की माझा बाप आहे म्हणून. तर ठीक आहे. तर त्यांनी विचार केला, मुलाला बघितलं आणि सरांना बघितलं, मुलाला बघितलं, सरांना बघितलं. आणि मग त्याने विचारलं, म्हणजे सर तुम्ही कुठं राहता? तुम्ही अमुक अमुक नगरामध्ये राहायला होते, तिथं जागा. तर सर म्हणत नाही, तो माझा स्वतःचा रूम होता, मी तो विकला, माझ्या मुलांचं शिक्षण केलं, मी आता त्याच्याच बाजूनं अमुक अमुक रोडवर भाड्याच्या खोलीमध्ये. जसं भाड्याच्या खोलीत म्हटलं, त्या मॅनेजरला जराही गमलं. मॅनेजरला याद आली मॅनेजरला. म्हणे सर किती मुलं? हा याला तर म्हणजे ओळख, आता मुलं कसे ओळखतील? तर हा मुलगा, 2 मुलं घरी आहेत, म्हणजे 3 मुलं. हा आणि सर तुम्ही भाड्याच्या खोलीत जाऊ, आणि सायकल माझीच आहे. सर खरं सांगितलं. मग त्यावेळेस मॅनेजरनं त्याच्या दुसऱ्या सहकार्याला बेल मारली, हा सांगितलं की जो हिरानंदानीचा जो 7व्या माळ्याचा रूम आहे ना, त्याच्या चाब्या घेऊन, त्याच्या चाब्या इथं चटकन घेऊन या. कशी जा काही जा माहिती आहे ना, हवाई जा असेल कुछ भी जा, कोई चाब्या घेऊन या. आता तिथं काय ऑर्डर दिली, चाब्या हिरानंदनीच्या 7 माळ्याच्या बिल्डिंगच्या चाब्या, एका रूमची चाबी तिथं आणून ठेवली. त्याच्यानंतर सर सायकल तुमचीच आहे का? हो आपली सायकल आहे. मारली बेल. ते जे टाटा सुमो आहे नवीन आलेली आहे, ते चटकन बाहेर उभी करा, चाबी इथं आण. समजून राहील भाषा? ती गाडी बाहेर गेटच्या अंदर उभी करा, ती चाबी फक्त इकडे आणायची ठेवा टेबलवर. हे हिरानंदीच्या बॉक्सची चाबी ठेवली, आणि हे त्या टाटा सुमोची चाबी ठेवली. आणि नंतर मग मॅनेजर उठला आणि म्हणतात, सर मी आकाश आहे. मी कोण आहे? आकाश आहे. मग सरांनी नजर मारली, अरे तू सोस का आकाश? एक टाइम सांगितलं 4 टाइम ऐकायचं नाही, म्हणजे एक टाइम सांगितलं तुला तर 4 टाइम सांगायला लागेल. मुलं एक टाइम सांगितलं तर कॅश करत, तुला एक टाइम सांगितलं 4 टाइम तुला, म्हणजे 4 टाइम तुला सांगायला लागेल. तू सांग काय? आणि हो सर तुम्ही माझ्यासाठी खूप कष्ट केले, आणि तुम्ही मला शिकवलं, तुम्ही मला चांगलं शिकवलं म्हणून मी अमेरिकाला गेलो, तिथं चांगलं शिक्षण भेटलं. जर तुम्ही इथं मला शिकवलं नसतं, मी इथं असतो, तुम्ही पुढे गेलो असतं का? म्हणून हे सर्व तुमची कमाई आहे, हे सर्व तुमची कमाई आहे. म्हणून सांगितलं सर्वांना की हे माझे सर आहे, हे माझे गुरु आहे, यांच्यामुळे आज मी या टेबलवर बसलो या खुर्चीवर. म्हणून त्यांना सन्मानित केलं. आणि उभा राहायला हे सोमूची गाडी, चाबी सर तुमची, तुम्ही आमच्यातून फी नाही घेतली. आता काय बोलायचं नाही, आता काही बोलायचं नाही. आता तुम्हाला मी काय ते भेट देत आहो, ते भेट घेणे तुम्हाला गरजेचं आहे. त्याच्यानंतर 7 माळ्याची रूमची चाबी हे तुमच्यावर दिली. आणि त्यावेळेस सांगितलं त्या मुलाला काही माहित नाही, हा शिक्षक हा पप्पाजवळ शिकलाय, काय शिकला. त्यावेळेस सांगितलं सर्व मॅनेजर लोकांसमोर, वर्किंग लोकांसमोर की बघा इमानदारीसाठी आम्ही लोकांनी पैसे देत होतो आम्ही, पण सरांनी घेतले नाही. आणि सरांनी म्हणतात स्वतः जाऊन विकला मुलांच्या शिक्षणासाठी, तरी आम्हाला पैशाची कोणाला मागणी केली नाही. म्हणून अशा प्रकारे आदरणीय शिक्षक आणि इमानदारी त्यांनी काम केलं. त्याबद्दल मी गुरु भेट म्हणून एक हिरानंदनी मधला 7 माळ्यावरला 702 तरुण त्यांना दान देत, म्हणजे गुरु दक्षिणा देत आहो, आणि सोमू गाडीची चाबी यांना गुरु दक्षिणा देत आहो. म्हणून आपल्या जीवनामध्ये असरा त्यावेळेस म्हणतात की बेटा तू तुझ्या बाबांना नेहमी बोलत होता ना, तर हे काम आलं. काय कमावलं, काय नाही कमावलं, काय कमावलं, काय नाही कमावलं. माणसाची नीती बरोबर असली ना, तर सर्व गोष्टी मिळतात. माणसाची नीतीच बरोबर नाही तर काही करा तुम्ही, तुमचं काहीच तुम्हाला हाती लागणार नाही. म्हणून नीतिमत्ता चांगली पाहिजे. आणि त्यावेळेस मग तो मुलगा उठला आणि बापाच्या गळ्याला मिळाला. त्यावेळेस तो मुलगा उठला आणि बापाच्या गळ्याला गळा लावला मिळाला. म्हणून आपली इमानदारी काम येते. कधी आपलं चालता बोलता उठता बसता आपण कसं जीवन जगलं पाहिजे? इमानदारीने जीवन जगलं पाहिजे. आपण कोणाचे 10 रुपये घेतले तर नक्कीच 100 रुपये गेल्याशिवाय राहत, हे अनुभव घ्या तुम्ही. म्हणून आपण कष्टाचं इमानदारीचं फळ आपल्याला कधी मिळते. म्हणून आपली इमानदारीच काम येते. या धम्मदेशने तुम्हा सर्वांचे कल्याण हो.
मंगल हो, मंगल सुखी हो. साधू साधू साधू.